नमस्कार मित्रांनो, कशी आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगत जातो, म्हणजे जेणेकरून तुमचा चॅनल कसा लवकरात लवकर ग्रो व्हावा, कोणत्या एक तरीका वापरून तुमचा चॅनल किती लवकर ग्रो व्हावा, ह्या तुम्हाला मी एक पॉईंट प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. म्हणजे जर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघितले तर तुम्हाला तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी कोणीच रोखू शकणार नाही, म्हणजे तुमचा चॅनल खूप लवकर ग्रो होईल. तर मित्रांनो, यूट्यूबवर काम कसं केलं जातं आणि काम जे काही यूट्यूबर आहेत, नवीन असो किंवा जुने असो, ते यूट्यूबवर काम कसे करतात हे मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्हाला साईटला फोटोमध्ये दिसत असेल एक जो यूट्यूबचा लोगो आहे यूट्यूबचा एक, आणि तुम्हाला त्याच्या यूट्यूबच्या लोगोच्या साईटला तुम्हाला जे ऑडियन्स दिसतात, म्हणजे ऑडियन्स आणि जे काही यूट्यूबर्स आहेत, लोगोच्या शेजारी जे गुलाबी जे दिसतात, लोगोच्या शेजारी जे गुलाबी माणसं दिसतात तुम्हाला, तर मित्रांनो ते जे आहेत ते एकदम चांगले यूट्यूबवरून अर्निंग करणारे माणसं दिसतात. म्हणजे एकदम ज्याची अर्निंग 1 लाख 2 लाख 5 लाख म्हणजे लाखामध्ये जे अर्निंग करतात, ते तुम्हाला यूट्यूबच्या लोगोच्या साईटला जे गुलाबी अक्षरामध्ये लिहिले आहे, त्या जे गुलाबी जे दिसतात ते एकदम चांगले यूट्यूबर्स आहेत. म्हणजे ते खूप चांगल्या पद्धतीने अर्निंग करणारे यूट्यूबर्स जे आहेत, ते गुलाबी लोगोच्या शेजारी जे गुलाबी अक्षरामध्ये दिसते ते तुम्हाला दिसत असतील, आणि त्याच्या शेजारी जे हिरवे ऑडियन्स जे दिसतात, म्हणजे ते जे लोक आहेत ते हिरव्या अक्षरामध्ये जे दिसतात, हिरव्या कलरमध्ये दिसतात. तर मित्रांनो, ते जे आहेत ते साधारण अर्निंग करणारे म्हणजे महिन्याला ते 10,000 15,000 20,000 50,000पर्यंत जे आहेत अर्निंग करणारे, ते तुम्हाला हिरव्या कलरमध्ये जे आहेत ऑडियन्स, म्हणजे ते यूट्यूबर आहेत, ते चांगले अच्छी खासी अर्निंग करणारे ते आहेत. तर मित्रांनो, त्या हिरव्याच्या शेजारी जे दिसतात निळ्या कलरमध्ये, ज्याला आपण गावाकडच्या भाषेमध्ये आकाशी कलर म्हणतो, तर मित्रांनो त्या निळ्या कलरचे जे आहेत ते जे नवीन यूट्यूबर्स आहेत, जे ऑडियन्स आहेत, म्हणजे जे यूट्यूब बघणारे जे ऑडियन्स आहेत ते, आणि त्याच्यात प्लस करून ज्या आम्हासारखे जे अर्निंग अजून यूट्यूब चॅनल तर बनवला आहे पण ज्याची अर्निंग होत नाही, म्हणजे आपल्यासारखे जे आहेत आणि जे यूट्यूबवर चॅनल नाहीत, जे ऑडियन्स फक्त यूट्यूब बघतात, ते असे भरपूर प्रमाणात जे तुम्हाला साईटला दिसत असेल ते ऑडियन्स जे आहेत ते आहेत. तर त्याची अर्निंग होत नाही, आणि जे फक्त फालतूमध्ये असे यूट्यूब बघतात ते आम्ही आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला हो आलेख मी का दाखवतो, तर मित्रांनो, बाकीचे यूट्यूबर्स जे नवीन असतात किंवा बाकीचे जुने पण असतात, ते काय करतात का यूट्यूबवर येतात, काम करतात, 2 महिने 3 महिने किंवा 15 दिवस 20 दिवस काम करतात आणि यूट्यूब सोडून जातात. तर तुम्ही कितीही काम केले, म्हणजे तुम्ही जर जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत जर काम केले, तर जे गुलाबी कलरमध्ये जे यूट्यूबच्या लोगोच्या शेजारी जे आहेत, जे गुलाबी कलरमध्ये आहेत, त्याच्या जागेवरती तुम्ही पण आपली जागा कमवून तुम्ही पण तिथे जाऊ शकतो, आणि त्या खुर्चीवर आपण पण बसू शकतो आणि खूप सारी अर्निंग करू शकतो. तर मित्रांनो, त्यामध्ये जाण्यासाठी तुम्हाला भरपूर भीड आहे, भरपूर गर्दी आहे, आणि ती गर्दीमधून आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करून यूट्यूबवर काम करून आपल्याला यूट्यूबच्या लोगोच्या शेजारी जे गुलाबी कलरमध्ये जे चांगले अर्निंग करणारे यूट्यूबर्स आहेत, त्यांच्या ठिकाणी आपल्याला पण जायचं आहे. त्यांच्या शेजारी जाण्यासाठी, त्यांच्या शेजारी खुर्ची लावून बसण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर ह्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागेल. तर मित्रांनो, याच्यासाठी आपण जर यूट्यूबवर दिवसेंदिवस म्हणजे डेली काम करायला लागेल, आणि डेली काम कराल त्यावेळेस तुम्ही एक दिवस नक्की त्या यूट्यूबच्या लोगोच्या शेजारी जाल, आणि आम्ही पण चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकतो.
त्यामुळे मित्रांनो खूप मेहनत करा, डेली काम करा, दर दिवशी काम करा, भरपूर काम करा, जेवढं काम करता येईल तेवढं काम करा. आणि एक दिवस आपल्याला यूट्यूबच्या लोगोच्या शेजारी जायचं आहे. म्हणजे जे तुम्हाला साईटला दिसत असेल, जे गुलाबी कलरमध्ये जे यूट्यूबर्स आहेत, ते चांगले यूट्यूबर्स अर्निंग करणारे आहेत, त्यांच्या शेजारी जाऊन त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून आपण पण बसू शकतो आणि आपण पण यूट्यूबवरून खूप पैसे कमवू शकतो. तर मित्रांनो, आपल्याला पहिले स्टेप म्हणजे आपले जरी ऑडियन्सच्या नवीन यूट्यूबर्स जे आहेत, जे तुम्ही आम्ही आहोत, जे अजून आपल्याला आपल्या चॅनलवर अर्निंग सुरू नाही, त्याच्यामुळे आपण जे ऑडियन्स जे यूट्यूबवर आहेत ते आणि आपण जे चॅनल बनवलं आहे ते आणि आपण समान आहोत. त्याच्यामुळे आपण काम करून हळूहळू त्या गर्दीमधून आपण हळूहळू त्यांच्या ठिकाणी जाऊ शकतो. तर मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागेल, खूप म्हणजे खूप. याच्यासाठी कितीही मेहनत करावी लागो, पण आपण करणारच. तर ह्याच्यासाठी मित्रांनो खूप मेहनत करा, एकदम जिद्द ठेवा. आणि ज्यावेळेस तुम्ही जिद्द लावून डोक्याला ताण देऊन तुम्ही काम कराल, डेली काम कराल, त्याच वेळेस तुम्ही यूट्यूबच्या लोगोच्या शेजारी जाऊन त्या जे चांगले यूट्यूबर्स जे आहेत, मनोज दे सारखे, त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून तुम्ही काम कराल. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला यश मिळेल, सक्सेसता येईल आणि त्यामुळे तुमची पण अर्निंग लाखाच्या वरतीच होईल. आपल्याला जे आकाशी कलरमध्ये, निळ्या कलरमध्ये ऑडियन्सच्या बरोबर आपले जे आहे नाव, ते ऑडियन्सच्या बरोबर आपल्याला आपलं नाव काढून आपल्याला हळूहळू जे गुलाबी कलरमध्ये जे यूट्यूबर्स आहेत चांगले अर्निंग करणारे, त्यांच्या भीडमध्ये आपल्याला पण जायचं आहे. आणि ते फक्त 10 ते 15% आहेत जे गुलाबी कलरमध्ये ज्या यूट्यूबर्स आहेत, म्हणजे चांगले अर्निंग करणारे, ते 10 ते 15% फक्त आहेत. आणि त्या 10 ते 15%मध्ये आपल्याला पण जायचं आहे. तर मित्रांनो, याच्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. त्याच्यामुळे जे यूट्यूबर्स आलेले आहेत, जे छोटे यूट्यूबर्स, त्यांनी खूप मेहनत करा, जिद्द लावून काम करा, डोकं लावून काम करा आणि चांगल्या प्रकारे काम करून यश मिळवा आणि त्यांच्या शेजारी खुर्चीला खुर्ची लावून बसा आणि त्यांच्यासारखी आपण पण अर्निंग करू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच तुम्हाला मोटिवेशन द्यायचं आहे. म्हणजे ह्या फोटोद्वारे मला तुम्हाला चांगली माहिती द्यायची होती. तर मित्रांनो, तुम्हाला आता चांगल्या प्रकारे ही माहिती कळाली असेल. तर मित्रांनो, हार मानू नका. तुम्ही पण एकदम लवकरात लवकर जाऊ द्या, 1 वर्ष जाऊ द्या, 1.5 वर्ष जाऊ द्या, पण एक दिवस सक्सेस चांगल्या प्रकारे व्हाल आणि हळूहळू तुमचा चॅनल मोनेटाईज झाला. महिन्यानी, 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 5 महिन्यांनी, 1 वर्षांनी तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकाल. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जय हिंद, वंदे मातरम.